सोलापूर शहरातून आता एक मोठी बातमी समोर येत आहे। सोलापूर शहराच्या अक्कलकोट रोड शांती चौकात बलकरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सोलापूर शहराच्या अक्कलकोट रोड शांती चौक अर्थात पाणीटाकी चौकात हा अपघात झाल्याचे समोर येत आहे। यामध्ये एका 50 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे। जयश्री अरुण जाधव राहणार तेलगाव सीना असे मयत महिलेचे नाव आहे। सोलापूर शहरात अपघातांची मालिका सुरूच असून सोलापूर हैदराबाद रोडवर चंदनकाटा परिसरात एका महिलेचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अक्कलकोट रोड शांती चौकात बलकरच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। जयश्री अरुण जाधव व त्यांचे पती हे दोघे जण बोरामणी येथील दावल मलिक दर्गा येथे एका धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावून शहरातून जात असताना अक्कलकोट रोड पाणीटाकी येथे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे। मयत जयश्री अरुण जाधव ही महिला तेलगाव सीना या गावची रहिवासी असून या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे। सोलापूर शहरात दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच असून निष्पाप जीवांचा बळी जात आहे। जड वाहतुकीने मोठ्या प्रमाणात डोकेदुखी वाढवली असून यापूर्वी देखील अक्कलकोट रोड जुना बोरामणी नाका तसेच हैदराबाद रोड परिसरात जड वाहतुकीने मोठा बळी घेतला आहे। या महामार्गावर उड्डाणपूल बांधावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असताना अद्यापही लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे व प्रशासनाच्या चालढकलमुळे उड्डाणपूल अद्यापही कागदावरच राहिला आहे। उड्डाणपूल नसल्यामुळे शहराच्या अनेक मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे। अशातच अनेक जड वाहने या मार्गावरून जात असल्यामुळे अपघात होत आहेत। अक्कलकोट रोड शांती चौकात झालेल्या अपघाताला नेमके जबाबदार कोण असा सवाल देखील विचारला जात आहे। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी तातडीने जयश्री अरुण जाधव यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत सुरू होती। या ठिकाणी बोरामणी नाका ते यार्ड मार्केट यार्ड आणि पाणीटाकी इथला रस्ता एवढा खराब झाला आहे की पूर्ण पाणी फुफुट आहे। इथं रस्त्यावरती खड्डे मोठे खड्डे आहेत। गाड्या मोठ्या इथनं जातात येतात आणि गाड्या येतात जातात, मोठ्या गाड्या फिरत्या रस्त्याला। अक्कलकोटपासून पूर्ण हैदराबाद जाणारी गाडी वगैरे इकडं विजापूर जाणाऱ्या गाड्या सगळ्या ह्या रस्त्याने फिरतात। पुण्याला जाणाऱ्या अक्कलकोटवरनं इकडूनच जाणाऱ्या गाड्या सर्व एवढा रस्ता खराब झाला इथला। आणि जे ठेकेदार आहेत जे काम करतात ते एकदम खालच्या दर्जाचं काम करतात, आणून नुसती माती रस्त्यावर टाकतात आणि गोरगरिबाचा जीव जाते। आता थोड्या वेळापूर्वी एक लेडीज गाडीवरनं गाडी घसरून पडली, पाठीमागच्या चाकाखाली लेडीज घसरून पडली। याचं कारण काय तर पूर्ण रस्त्यावरती फुफुट आहे। रस्ता बिलकुल चांगला नाही सोलापूरमध्ये। महानगरपालिका असो कुणी असो या रस्त्याकडे कुणाचंही लक्ष नाही। अक्कलकोट नाका ते यार्डपर्यंत रस्ता एक साईड पूर्ण खराब झालेला आहे, तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। ॲक्सिडेंट आत्ता एक लेडीज गाडीवरनं घसरून पडली, मोठ्या गाडीखाली पडली, पाठीमागच्या चाकाखाली गेली तिने घसरल्यानंतर, जाग्याला संपली बाई। ट्रॉफिकवाले त्यांचं काम करत होते, त्यांचं कुठं लक्ष। ते रस्ता खराब आहे, भरपूर रस्ता खराब आहे, घसरती गाडी, पूर्ण घसरती गाडी।